लागला आणि यांच्या ऑफिसमधली माणसं यांना शोधत घरी आले तर मी काय करू? तुम्ही एक काम करा, उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि यांची मिसिंग कंप्लेंट नोंद करा. पोलीस स्टेशन? नाही नाही, मला भीती वाटते. त्यांनी माझ्यावर संशय घेऊन मलाच तुरुंगात टाकलं तर? नाही नाही, ते काय नाही. त्यापेक्षा मी कुठेतरी लांब पळून जाते आणि कधीच कोणालाच नाही सापडणार. ही निघून गेली तर पैसे आणि दागिने दोन्ही घेऊन जाणार. मग माझ्या हातात काय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? ह्याच्या आधी पण मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की असं काही करू नका. फोन करून दागिने पैसे घेऊन तुम्ही इथनं गायब झाला तर पोलिसांना तुमच्यावरती संशय येईल. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला ना, पोलीस काही तासांच्या आतमध्ये तुम्हाला शोधतील आणि तुरुंगात टाकतील. नाही नाही, मला नाही जायचं तुरुंगात. प्लीज मला यातून बाहेर काढा. आहे ना, मी सांगतो तेवढंच करा फक्त. स्वतःचं डोकं अजिबात चालवू नका. हे प्रकरण शांत होते. मी तुम्हाला शब्द दिलाय का नाही, मी पूर्ण करणार. मीच तुम्हाला या गावाच्या बाहेर काढणार. फक्त मी सांगतोय तेवढं करा. उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनला जा आणि मिसिंग कंप्लेंट नोंद करा. करणार ना? झालं तर मग. आणि हे काय करायलीस तू? जा आज जाऊन बस त्याचा. नाही तर काय लाले, मी हाय ना काम करायला. जात हो तर अगं तुझं का अवघड हालतं का? इथं आल्यापासून काडीच्या कामाला हात लावत नाही. नुसतं मी करू का? मी करते. लाळ सोडायची आणि तलाव भरायचा. हा त्या राहू द्या. मी किती बी केलं ना तरी तुम्हाला कदर नाही माझी. बाई इथं सुना आल्या आम्हाला तरी तुम्ही आम्हालाच बोला. अगे सुना सोड. सुनाच्या सुना जरी आल्या ना तरी माझंच ऐकावं लागल. चिवळ्या, ए चिवळ्या, आता झालंय ना त्या फामट्याचं लगीन. मग दे त्याला हाकलून घरातनं. कर्जच म्हणाव तिकडं कुठं बी जाऊन संसार. श्यामी जा, हळद उतरवण्याची तयारी कर जा. होय. ए, काय झालं वळायला? काय काय गे, तुला नीट काम करता येत नाही का गे? हा, ते गडबडीत झालं. बर बस आता, म्या करती समज बस. सुद्या कुठे चालला? कुठलंच का? अरे हो, गावात ती आज हे फॅन्सी ड्रेसची स्पर्धा आहे ना, मी भाग घेतलाय त्यात. म्हणून यो पोलिसाचा अवतार केलाय. वाटतोय का पोलीस? बोलायच्या बाबतीत अगदी बापाच्या वळणावर गेलाय रे. काही गरज नाही कुठं जायची. का घरात बसून काय करू? हा, झालं की आता तो आणलाय ना तुमचा लाडका गोपाळ, झालं त्याचं लगीन. ए तुझं टोमणं कळतात बरं का. तुला काय कुठं तडमडायचं ना तडमड तिकडं, पण माझ्या गोपाळला काय बोलला ना बत्तीची बाहेर काढीन तुझी. जाणीक तसं बी घरात असून तुझा काय उपयोग नाही. बाहेर असलेलाच बारा तू. निघ आणि ध्यानात ठेव, गोपाळला काही बोलायचं नाही. हा भाऊजी चहा देऊ? या तुम्हीच. बोला बाई, ज्यांची कंप्लेंट द्यायला आलाय ना त्यांचं नाव सांगा. मकरंद देसाई. वय काय त्यांचं? 35. तुमचं नाव? मनीषा मकरंद देसाई. पत्ता सांगा तुमचा. ते बिवटी ग्रामपंचायतच्या मागे अभिनिहार बंगला आहे ना तिथे. किती दिवस झाले? 2 दिवस झाले. मला वाटलं येतील ते घरी, पण काही आले नाहीत. म्हणून मीच आले इकडे कंप्लेंट द्यायला. घरातून गेले त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती कशी होती? बरी होती ना? हो बरी होती. तुमच्या दोघांचं काय भांडण? नाही.
कामाच्या ठिकाणी तुम्ही चौकशी केली का की तिथून किती वाजता गेलेत कुठं गेलेत काय सांगितलं? नाही ना, सांगितलं ना, मला काहीच माहित नाहीये म्हणून. मॅडम, तुम्ही आणि तुमचे मिस्टर गोपाळच्या हळदीला आला होता ना? नाही, नाईलाजाने मी त्याचा थोरला भाऊ आहे. राऊत, काय झालं यांचं? अरे मिसिंग कंप्लेंट द्यायला आलेत. नवरा हरवला त्यांचा. काय? किती दिवस झाले? 2 दिवस झाले. अहो, मग एवढा उशीर का केला कंप्लेंट द्यायला? जैन सर. काय रे, काय चाललंय? ते मॅडमची मिसिंग कंप्लेंट होती. तुझी केस आहे का ती? नाही, राऊतची. अरे मग कशाला, हा? कशाला नको तिथं नाक खुपसायला पाहिजे तुला? आधी हातातली कामं नीट करा. जा, माझ्या टेबलवर ज्या फायली पडल्या ना त्या नीट कर जा. बाई काही फोटो वगैरे आहे का नवऱ्याचा तुमच्या? फोटो हो आहे. द्या. ठीक आहे. हा फोटो बाकीच्या पोलीस स्टेशनला पाठवतो आम्ही आणि काय जर तपास लागला तर कळवतो तुम्हाला. हां, या तुम्ही आता. ही बाई कंप्लेंट देताना एवढी का घाबरली होती? अरे नवरा हरवलाय तिचा, कुणी पण घाबरणारच की. चल, तिच्या नवऱ्याला शोधायला पाहिजे. चल, आपण तपास करू.